10,000 हा भाव मिळाला तरच शेती पुरते, नाहीतर नाही. पण बाजार खरंच आपल्याला हा भाव देणार आहे का? चला आज याच वास्तवाला जरा जवळून बघूया. 10,000 रुपये प्रति क्विंटल हा आकडा ऐकायला खूप मोठा वाटतो, नाही का? पण ही शेतकऱ्याची गरज आहे की फक्त एक आशा? या आकड्यामागचं खरं गणित काय आहे? चला मिळून समजून घेऊया. नमस्कार, कृषी साथीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण हा विषय अगदी मुळापासून समजून घेणार आहोत. पुढे जाण्याआधी एक छोटीशी विनंती, अशीच खरी माहिती मिळत राहावी यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात आधी शेतकऱ्याची बाजू समजून घेणं महत्वाचं आहे. हा 10,000चा आकडा येतो कुठून? तो त्यांच्यासाठी इतका महत्वाचा का आहे? याचं उत्तर त्यांच्या वाढलेल्या खर्चात दडलेलं आहे. अहो बघा ना, बियाणं असो, खत असो, औषधं, साधी मजुरी आणि डिझेलचे भाव तर विचारायलाच नको. कुठल्या कुठे गेलेत? प्रत्येक गोष्टीचा खर्च फक्त वरच चाललाय आणि या सगळ्याचा भार येतोय तो थेट शेतकऱ्याच्या खांद्यावर. आणि हे काही हवेतले आकडे नाहीत. USDAचा अंदाज सांगतो की गेल्या काही वर्षांमध्ये शेतीत लागणाऱ्या गोष्टींचा खर्च जवळपास 30% वाढलाय. म्हणजे सरळ हिशोब आहे, जुन्या दरांमध्ये आता शेती करणं शक्यच नाही. म्हणजे हे आता स्पष्ट आहे, 10,000ची मागणी ही काही लोभ नाहीये, तर ते साधं आर्थिक गणित आहे. विचार करा, एकरी खर्च 50,000च्या घरात पोचलाय आणि उत्पादन किती होईल याची शाश्वती नाही. मग हा भाव आवश्यक वाटणारच. बरं, ही झाली शेतकऱ्याची बाजू, त्याचं गणित. पण आता जरा बाजाराच्या कठोर सत्याकडे वळूया, कारण बाजार आपल्या गणिताने चालत नाही. हे एक वाक्य आहे ना, हे मनात कोरून ठेवा. बाजाराला आपल्या भावनांशी काहीही देणं घेणं नाहीये. तो फक्त 3 गोष्टी बघतो: पुरवठा किती आहे, मागणी किती आहे आणि निर्यात कशी चाललीय. त्याचे नियमच वेगळे आहेत. आता बघा, ब्राझीलसारख्या देशांनी उत्पादन इतकं वाढवलंय की जगात कापूस जास्त झालाय. दुसरीकडे चीन, जो आपला मोठा ग्राहक होता, त्याची मागणी कमी झालीय. अमेरिकेच्या धोरणांचा फटका आपल्या निर्यातीला बसतोय. ह्या सगळ्यामध्ये एकच दिलासादायक गोष्ट म्हणजे आपल्या सरकारने आयातीवर लावलेला 11% कर. चला आता या सगळ्या जागतिक गोष्टी सोडून आज आपल्या बाजारात काय परिस्थिती आहे, खरं चित्र काय आहे ते बघूया. हे बघा, हे चित्र सगळं काही सांगतंय. शेतकऱ्याची अपेक्षा आहे 10,000ची. सरकारने लांब धाग्याच्या कापसासाठी MSP दिलाय 8,110 रुपये आणि बाजारात सरासरी भाव काय मिळतोय तर 8,000च्या आसपास. ही जी दरी आहे ना, तीच खरी अडचण आहे. ही आपल्या काही प्रमुख बाजारांमधली ताजी आकडेवारी आहे. अक्कोट असो, हिंगणघाट असो किंवा अगदी महाराष्ट्राची सरासरी जरी काढली तरी एक गोष्ट स्पष्ट आहे: दर थोडे सुधारले आहेत, पण ते 10,000च्या आसपास अजिबात नाहीयेत. मग साहजिकच प्रश्न पडतो, सोशल मीडियावर ज्या 8,400 रुपयांच्या पावत्या फिरत आहेत त्याचं काय? ते खरं आहे की खोटं? त्याचं उत्तर असं आहे, तो भाव मिळतोय पण तो लॉंग स्टेपल म्हणजे अतिशय उत्तम प्रतीच्या कापसाला मिळतोय, ज्याची लांबी, प्रतवारी सगळंच सर्वोत्तम आहे. हा दर सगळ्यांना मिळत नाही, तो एक अपवाद आहे. ठीक आहे, परिस्थिती काय आहे हे तर आता आपल्या लक्षात आलंय. पण मग आता शेतकऱ्यांना करायचं काय? जे आपल्या हातात आहे त्यावर लक्ष देऊया. आपल्याकडे एक जुनी म्हण आहे, अति लोभापेक्षा वेळेवर मिळालेला नफा बरा. बाजारात हे सूत्र अगदी तंतोतंत लागू पडतं. कधीकधी जास्त अपेक्षा ठेवणं नुकसानीचं ठरू शकतं. मग आता करायचं काय? सगळ्यात शहाणपणाची गोष्ट म्हणजे आपला सगळा कापूस एकदम विकायची घाई करू नका. टप्प्याटप्प्याने विका. समजा 8 ते 8,500चा भाव मिळाला ना, तर तो चांगला भाव आहे. काही माल विकून टाका, नफा पदरात पाडून घ्या. आणि हो, जाणकार सांगतात की 25 जानेवारीनंतर बाजार थोडा सुधारू शकतो, तर तिकडेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर मग ह्या सगळ्या चर्चेचं सार काय? आपण काय लक्षात ठेवायला हवं? एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, 10,000चा भाव मिळणं अशक्य नाही, पण ते रोज घडणारं नाही, ते दुर्मिळ आहे. त्यासाठी जगात मोठी उलथापालथ व्हावी लागते, जसं की मोठा दुष्काळ किंवा अचानक मालाचा तुटवडा. 10,000चा भाव हे स्वप्न नाही, ती एक गरज बनली आहे, हे खरंय. पण जर शेती टिकवायची असेल तर केवळ अशा अपवादांवर किंवा स्वप्नांवर अवलंबून राहून चालणार नाही. वास्तवाला स्वीकारून हुशारीने निर्णय घेणंच आपल्या हातात आहे.